नमस्कार मंडळी, मी छाया आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर आणखीन एका नवीन दिवसाची मस्त अशी सकाळ सकाळ सुरुवात झालेली आहे। तर आम्ही व्हिडिओला पण सकाळ सकाळ सुरुवात केली आणि माझ्या बरोबर आपली फौजी साहेब पण आज येतं। तर नमस्कार बोल, काय हाय की नाही? नमस्कार। कारण बऱ्याचशा ताईंच्या मावशींच्या माझ्या मैत्रिणींच्या कमेंट येत होत्या भरपूर दिवसापासून की ताई तुमचा जीवन प्रवास सांगा, तुमचं लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज ते पण सांगा। तर थोडंसं थांबलं होतं, म्हटलं ॲनिव्हर्सरीपर्यंत थांबूया आपण आणि मग पुढे सुरुवात करूया सांगायला। तर ॲनिव्हर्सरी पण झाली, त्या दिवशी मी तुम्हाला लग्नाचा अल्बम पण दाखवला आणि फौजी साहेब त्यानंतर 2 दिवस इलेक्शन ड्युटीला बाहेर गेले आणि ते आलेत आता रात्री। तर चला म्हटलं आज व्हिडिओ बनवूया आपण। तर फौजी साहेब पण माझ्या बरोबर आहेत आज। तर फौजी साहेबांना थोडंसं अनकम्फर्टेबल वाटते व्हिडिओमध्ये, कारण त्यांना जास्त कॅमेऱ्याची सवय नाही। ते मला म्हणजे मी व्हिडिओ बनवायला लागले ना तर कॅमेऱ्यामध्ये छान होतात, छान शूट घेतात, पण त्यांना असं कॅमेऱ्यासमोर यायला थोडंसं कसं तरी वाटतं, सवयच नाही आहे आणि त्यामुळे त्यांना थोडंसं अनकम्फर्टेबल वाटते। पण चला आलेत आज। तर बऱ्याचशा ताईंच्या कमेंट येत होते की ताई तुमचं लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज आहे सांगा। तर आमचं लव्ह मॅरेज आहे। महत्त्वाचं म्हणजे आम्ही दोघं एकाच गावातले, तर माझ्या घरापासून यांच्या घराचं अंतर फक्त 100 ते 200 मीटर अंतर आहे मध्ये। तर एकाच गावातले असल्यामुळं ते लव्ह मॅरेज झालं। तर ते योगायोग कसा झाला ते तुम्हाला मी पुढं सांगतेच। तर सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगते आमची ओळख कशी झाली। तर आमच्या मामाच्या घरी पण भरपूर जनावरं होते, गाई म्हशी, त्यानंतर बकऱ्या आणि फौजी साहेबांची इथं पण भरपूर जनावरं होते। तर पहिलं कसं असायचं, शनिवार रविवार आला की आमचा नंबर लागायचा मुलांचा सगळ्यांचं, लहान म्हणजे जे मुलं आहेत ना जनावरं वळायजोगे त्यांचा नंबर लागायचा जनावरं वळायला, कारण भरपूर जनावरं होते गावाकडे, पहिलं आता नाही राहिले एवढे। तर मी पण शनिवार रविवारी जनावरं जायचे आणि फौजी साहेब पण मला वाटतं 10वीला असताना का? हां, फौजी साहेब 10वीला होते, 9वी-10वीला काहीतरी। तर ते पण जनावरांकडे यायचे आणि काय होतं, मामाचं शेत आणि फौजी साहेबांचं शेत हे जवळजवळच होतं आणि फौजी साहेबांच्या शेताच्या वरती मोठा डोंगर होता, चाणकई डोंगर म्हणून, चाणकई नाव आहे हिवरे बाजारच्या तिथं। तर आम्ही भरपूर व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तुम्हाला की चाणकईचा डोंगर म्हणून जंगल आहे तिथं। तर त्या डोंगराला मी जनावरं चारायला जायचो। इतकं छान आहे ते वातावरण तिकडे हिरवगार, आणि पावसाळ्यात तर खूप असं चरायला असायचं जनावरांना। तर जनावरं जायचो आम्ही, हे पण यायचे मी पण जायचे आणि तेव्हा काय असं म्हणजे वाटतच नव्हतं, काही मनात नाही ध्यानात नाही, जनावरं वळायचे। तर आमची भांडणं पण व्हायचे त्यावेळेस जनावरं वळायवरून। आता जनावरं थोडीशी लांब गेले ना हे म्हणायचे तू आता तुझा नंबर आहे, तू वळती हाकून आण एकदा, तू जनावर हाणून आण एकदा, हाकून आण, असं म्हणायचे ते मला। आणि मी एकदा हाकून आणले की ते मी त्यांना म्हणायचे आता तुझा नंबर आहे, तुझा आता आता तुझा नंबर आहे। तर मामाची मुलं पण माझ्याबरोबर असायचे, लहान लहान, माझा भाऊ पण असायचा। तर जनावर भरपूर असायचे ना, तर रानात असे लांडगे वगैरे यायचे ना तर बकऱ्यांना खायला, मग त्याच्यामुळे भीती वाटायची, आम्ही सगळेच जायचो। तर असं भांडणं तंडणं व्हायचे आमचे। तर असं म्हणजे मनात नाही ध्यानात नाही असं चालू असायचं। तर यांची 10वी झाली, 10वीपर्यंत हे जनावर यायचे आणि 10वी आमच्या गावामध्ये 10वीपर्यंतची फक्त शाळा, 11वी-12वी नाही आहे। तर हे गेले मग 11वी-12वीला नगरला त्यांच्या मावशीची इथं शिकायला। तर ते गेले आणि तरी पण तिकडे गेल्यानंतर ते शनिवार रविवारी गावाकडे आले की त्यांचा पुन्हा नंबर लागायचा जनावरं वळायला, तरी ते यायचे मग। तर मग तरी पण मनात नाही ध्यानात नाही। त्यांची 11वी झाली, 12वी झाली, 12वी नंतर त्यांनी चांगला अभ्यास केला आणि भरतीला गेले। तर भरती झाले ते 12वी नंतर लगेच भरती झाले। पहिले काय 10वी झाली की लगेच भरती व्हायचे, 12वी झाली की लगेच भरती व्हायचे। 12वी नंतर ते फौजमध्ये भरती झाले, फौजमध्ये गेले आणि 6 महिन्याची त्याची ट्रेनिंग झाली आणि ट्रेनिंग झाल्यानंतर मग ते सुट्टी यायचे ना, सुट्टी आले की मग ते असं फिरायला यायचे। तर आमच्या मामाचं घर कसं होतं, मामाच्या घरासमोरूनच रोड होता, तो हायस्कूलकडे जायचा, मी जिथं शिकायचे ना तिथं। आणि सकाळ संध्याकाळ फौजी साहेब मस्त तिथं क्रिकेट खेळायला यायचे मित्रांच्या बरोबर। ग्राउंड होतं, खूप मोठं ग्राउंड आहे, तर तिथं खेळायला यायचे सकाळ संध्याकाळ। तर ते मला पाहायचे, पहिले आमची असं जनावर जायचं ओळख होती। फौजी साहेब फौजमध्ये गेल्यापासून मग नाही आले जनावरांकडं, आता ते फौजमध्ये भरती झालीत, मग कसं काय येतील जनावर वळायला? मग नाही आली जनावर वळायला, पण मला जावं लागायचं। तर तर फौजी साहेब सुट्टी आले ना मग असं ग्राउंडकडं खेळायला यायचे, आमच्या घराकडे यायचे आणि माझ्याकडे पाहून मग ते पहिली ओळख असायची, त्याच्यामुळे त्यांचं अट्रॅक्शन थोडं थोडं वाढत गेलं।
तर फौजी साहेबांच्या मनामध्ये ते माझ्याविषयी अट्रॅक्शन वाढत गेलं आणि ते माझ्याकडे पाहायचे, खूप वेळ नजरेने पाहायचे, मी म्हणायचे हे पोरग आधी आधी कसं पाहायचं माझ्याकडं, आता वेगळंच बघत आहे कस तरी. आणि ते बहाणा शोधायचे की ही मला कधी पाहायला मिळेल. आमची मध्ये सुट्टी झाली किंवा जेवायची सुट्टी झाली ना हायस्कूलची शाळेची, तर ते असं चक्कर मारायचे तिकडं आणि माझ्याकडे पाहायचे, तर मला वेगळंच वाटायचं. तर कसं असतं ना, एकदा वयात आलं माणूस सॉरी 17-18 वर्षाच्या वयात आलं ना, 16-17, तर ते थोडं थोडं अट्रॅक्शन मनामध्ये यायला लागतं. तर ते पण असं खूप प्रेमाने पाहायचे माझ्याकडं. मग मला थोडंसं छान वाटायचं हे पाहतो आणि मग कधी मध्ये असं भेटले का, काय चाललंय काय वगैरे असं बोलायचे, मी पण बोलायचे. त्याच्यानंतर मग ते सुट्टीहून गेले की पुन्हा सुट्टीवर यायचे, त्यांचं असं चालूच असायचं. तर मग हळूहळू त्यांचं अट्रॅक्शन जास्त वाढत गेलं आणि आमचं त्या अट्रॅक्शनचं रूपांतर आमच्या प्रेमात झालं आणि प्रेमाचं रूपांतर लग्नात झालं. पण त्यावेळी काय होतं, निर्बंध होते. हो, एवढे निर्बंध होते ना का कोणी कोणाला भेटू शकत नव्हतं खुल्या आमका काय का काय नाही. सध्या पण आहे म्हणा, पण सध्याचं वातावरण त्या वातावरणामध्ये बदल होत नाही, खूप बदल होत. हो. म्हणजे तेव्हा म्हणजे बोलायचंच नाही. उगा कवचित म्हणजे कोणाची नजर चुकून हलका एखादा शब्द बोलायचा, काय चाललंय काय वगैरे बस. कोणी बोलताना पाहिलं ना की लगेच बवाल व्हायचं गावात त्यावेळेस. आणि पहिलं कसं इज्जतीला खूप महत्त्व द्यायचे, खूप इज्जतीला घाबरायचे. आता काय सगळीकडं खुलेआम झालंय, मोबाईलनी बोलायचं हे करायचं. पहिले मोबाईल सुद्धा नव्हते, आमचं लग्न झालं तरी मोबाईल नव्हते. लग्न झाल्यानंतर 2-3 वर्षांनी मोबाईल आले. लँडलाईन नव्हतं, काहीच नव्हतं. बोलायचं म्हणलं ना, हे मला चिठ्ठी पाठवायचे कोणाकडं, त्यांच्या मित्रांकडं चिठ्ठी लिहायचे. आणि मी कुठं पाण्याला गेले, आमच्या मामाच्या घरी हॉटेल होतं ना, तर हॉटेलवर खूप पाणी व्हावं लागायचं. तर कुठं रानात गेले तर हे त्यांच्या मित्राकडं मग चिठ्ठी द्यायचे. मग ते मित्र माझ्याकडं न चुकता असं कोणी पाहू नये अशा याने ते गपचूप माझ्याकडे चिठ्ठी द्यायचे आणि ते चिठ्ठीच्या थ्रू बोलायचं फक्त. असं काही थांबून बोलता येत नव्हतं. चिठ्ठ्या पण जपून ठेवल्या अजून. हो, आमचे चिठ्ठ्या प्रेमपत्र अजून खूप जपून ठेवलेत मी. ते पण तुम्हाला मी एका व्हिडिओमध्ये दाखवणार आहे स्पेशली. तर खूप शेरशायरी येते बरं आमच्या फौजी साहेबांना. तर ते फौजमध्ये होते ना, तर ते फौजमधून त्यांच्या मित्राच्या नावाने ते पत्र पाठवायचे आणि त्या बॉक्समध्ये आतमध्ये दुसरी चिठ्ठी असायची आणि मग ती ते त्याचा मित्र मला आणून द्यायचा असे. आणि काय म्हणतात ना, मांजर दूध पिती खाली हे करून डोळे झाकून, पण तिला वाटतं मला कोणीच पाहत नाही, पण सगळे पाहत असतात. तर तेच झालं, आम्हाला वाटलं आम्ही मांजर येतं दूध पितो, पण ते सगळे दुनिया बघत होती. हा म्हणजे नकळत दुनियाला माहीत पडतंच. तर ते नकळत माहिती इकडं तिकडं एकाच्या तोंडी दोनाच्या तोंडी माहीत होता होता मग ते माझ्या आईच्या कानावर गेलं, मामांच्या कानावर गेलं. मामांचे मी टोले पण खाल्लेले यांच्यावर मार पण खाल्लाय. तर कसं यांना नव्हतं कोणी मारत. आता हे फौजमध्ये भरती झाले ते यांचं म्हणजे यांना वाटतं आता मी काय भरती झाले, नोकरीला लागले म्हणजे काय नाही, पण मला टोले बसायचे ना, मार बसायचं मला. तर असं आहे. तर आमच्या घरी माहीत झालं आणि यांच्या घरी माहीत झालं, पण यांच्या घराकडून विरोध लागला. हे म्हणले मला माहिती झाल्यानंतर बवाल झालं ना, असं झालं तसं झालं, तू त्या पोरीला चिठ्ठ्या पाठवतो बोलतो. तर यांच्या घरचे म्हणले ती पोरगी नाही करायची, असं तसं. यांच्या घराकडून भरपूर विरोध होता. यांच्या घरच्यांचाच विरोध होता फक्त, असं नाहीये. आमच्या म्हणजे मामाचा त्यांचा विरोध होता, कारण त्यांना माहीत होतं, कारण गावात हॉटेल होतं ना, तर त्यांना माहीत होतं हे महाराज लग्नाच्या आधी थोडंफार पित होते. तर कसं मी म्हणलं ना, मांजराला वाटतं मी डोळे झाकून पितो म्हणजे लोकांना माहीत होत नाही, तर तसंच आहे. हे दारू पित होते, मामांना त्यांना माहीत होतं. त्यामुळं आमच्या मामांचा पण विरोध होता की ते बोलायचे, माझ्या आईला म्हणायचे की तो दारू पितो, पुढं कसं व्हायचं, काय सुधरण का. मग त्यांचा विरोध होता, पण माझ्या आईला वाटायचं की आता ह्यांचं दोघांचं मन जुळेल. मग वाटायचं की आता नोकरी पाणी आहे, सुधारलं तर सुधरून जाईल, कारण जे पिणारे नाहीत ते पण नंतर प्यायला लागतात. असं माझी आई म्हणायची की जसं होईल तसं होईल, बघता येईल पुढं, नशिबातलं कोणी हिसकून घेतलंय, नशिबाने सुधारलं तर सुधरम पण, आणि नाहीतर मग आता तुमचं नशीब तुमच्या बरोबर. माझ्या आईला माहिती होतं की नवऱ्याचा सपोर्ट नसल्यावर मुलांना लहानची मोठं करायचं आणि दुसऱ्याच्या दारामध्ये लेकरांना घेऊन लहानची मोठं करायचं कसं असतं, माझ्या आईला अनुभव होता. त्याच्यामुळं माझ्या आईला वाटायचं की माझ्या लेकीचं चांगलं व्हावं. त्यामुळं मग माझ्या आईचा सपोर्ट होता मला. माझी आई म्हणायची की नोकरीवाला पण नवरा आहे आणि कोणत्या आई वडिलांना वाटत नाही की आपल्या लेकीचं चांगलं व्हावं म्हणून.
तर माझ्या आईला तेच वाटायचं. माझी आई म्हणायची, ठीक आहे तुला म्हणजे काय म्हणतात ना, मियाँ बीबी राजी तो क्या करेगा काजी. तर म्हणायची तुमची मनं जुळतात मग तुम्ही करा म्हणायची. तर माझ्या आईने इतके कष्ट केलेले ना, तर मामाला घेऊन ती मामाची राहिलेली ना, भरपूर कष्ट केलेले तिने. आणि नवऱ्याची साथ नसल्यामुळं माणूस विचार करतच, तर विचार करून सुद्धा शरीरावर खूप परिणाम होत असतो. तर त्यामुळं माझ्या आईचं भरपूर दुःख असायचं. तिला सांधेवात पण होता, काही ना काही तिचं दुःख असायचं. गोळ्या औषधावरच ती चालू होती. तर त्यामुळे माझ्या ह्याला वाटायचं की मी आहे तोपर्यंत माझ्या लेकीचं लग्न व्हावं, लवकर लग्न व्हावं. तिची म्हणजे लग्न माझ्या समोर जर लग्न झालं लेकीचं, तर मला म्हणजे टेन्शन नाही असं वाटायचं. त्यामुळं माझ्या आईने लग्नाला होकार दिला. माझ्या आईचा सपोर्ट होता आणि मग आमचं लग्न जमलं. विरोध यांच्या भावाचा आणि मोठ्या भावाचा आणि यांच्या आईचा विरोध होता. ते बोलायचे की तुला करायची ना तर तू लग्न कर बाबा, पण तू गावातली मुलगी नको करू, बाहेरगावची कर. तर आता तो का विरोध होता हे मी आता जास्त काही डीपमध्ये जात नाहीये, कारण आता जे झालं गेलं ते होऊन गेलं. आमचा सुखी संसार एकदम व्यवस्थित चालू आहे आणि झालाय पण. तर कोणाची मनं दुखावी नाही यासाठी मी काही डीपमध्ये जात नाही. खूप मनं दुखावतील त्याच्यामुळं. तर असा विरोध होता. यांची आई बोलायची की नको करू. भाऊ पण बोलायचा. तर माझी सासू पण स्वर्गीय सोन्याची झाली, देवाघरी गेली. तर त्यांचा विरोध होता. पण नंतर मग खूप चांगलं झालं. माझी सासू मला म्हणजे लेकीसारखं समजायची आणि म्हणजे आई एकदम आईसारखं माझी सासू नंतर राहिली. पण आधी विरोध होता. मग त्यावेळेस काय झालं, हे लग्नाचं चाललं होतं, लग्न जमवायचं. तर मग ते मोठा भाऊ म्हणला नको. मग ते म्हणला मग मी माझा वेगळा राहतो. मी म्हटलं ठीक आहे भाऊ, आता तुला राहायचं वेगळा मग तू राहा. मग आई वडील मी आणि माझ्यापेक्षा मोठा भाऊ आहे, आम्ही मग सगळे एकत्र राहायला लागलो. पहिला काय गावात वाडा होता, मग ते वाड्यामध्येच एक खोली होती. तर त्याच्यात मग माझा भाऊ माझ्यापेक्षा मोठा आणि आई वडील आमची भाऊचाई वगैरे. मग त्याला म्हणलं एक काम करू, आपण जागा घेऊ गावातच. मग ते म्हणलं ठीक आहे. मग गावातला वाडा आम्ही होताच गावातला वाडा, मग मोठा भाऊ तिथंच राहायचा. मग आम्ही 3 गुंठा जागा गावातच घेतली, खळ्यावर. हा, मग 3 गुंठा जागा घेतली आणि मग तिथं एकच रूम बांधला. मग आम्ही सगळे तिथं राहायला लागलो. आणि मग तिथं गेल्यानंतर मग लग्न केलं होतं. ते रूम बांधल्यानंतर त्यावेळेस आपलं जमलं पण नव्हतं लग्न. सुपारी झाल्यानंतर बांधलं का? हा, आधी सुपारी करून घेतली, म्हणजे यांनी फिक्स करून घेतलं आमचं लग्न की लग्न करणार आहे. सुपारीचा कार्यक्रम होतो बघा आपल्या इकडं. बऱ्याचशा ताईंना मावशीला माहिती असेल. तर सुपारीचा कार्यक्रम झाला आणि त्यानंतर मग यांनी घराचं काम काढलं. ते बोलले की आता हे इथं काय राहून अर्थ नाही, कारण फॅमिली मोठी होत चालली. आणि म्हणजे किती बाई कितीची छोटीच वाड्यामध्ये छोटीच खोली होती, त्याच्यातच हे राहत होते. त्यानंतर सुपारी झाली आमची आणि सुपारी झाल्यानंतर मग यांनी जागा घेतली, तिथं घर बांधलं. घर कसं बांधलं, मागं किचन आणि पुढं हॉल, असं दोन्हीचं बांधलं. मागं पुढं एकच म्हणजे मोठं हॉल होता, मध्ये छोटी भिंत होती. तर असं त्यांनी घर बांधलं, पत्र्याचंच घर बांधलं. हो, तर बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी दाखवलं पण आमचं गावाचं घर कसं होतं. तर फौजी साहेब त्यांचं घर तयार झालं आणि लगेच फौजी साहेब ते तिथं राहायला आले. आणि त्यानंतर 6 महिने लगेच आमचं मग लग्न झालं. तर आमचं लग्न कसं झालं काय वगैरे सगळं मी पुढल्या व्हिडिओमध्ये शेअर करेन, कारण व्हिडिओ खूप मोठा होईल ना त्यामुळं. तर आपण पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 असे 2-3 व्हिडिओमध्ये आपण सगळं आमचा जीवन प्रवास कसा झाला काय वगैरे सगळं मी शेअर करणार आहे. तर इथून पुढं व्हिडिओ पाहत राहा आपले. तर आजचा छोटासा व्हिडिओ, अगदी आपल्या व्हिडिओची सुरुवातच मी तुमच्याशी शेअर केली. तर पाहूया पुढल्या व्हिडिओमध्ये बाकीचं पार्ट आपण, जीवन प्रवास आपला. तर आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.